रामकृष्ण हरी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धारते. पुराणामध्ये शास्त्र ह्याचं वर्णन आहे. नामाशी विन्मुख जो प्राणी आहे आणि ते व्यक्ती आपल्याच कर्मामध्ये मग्न आहे, असा जो व्यक्ती आहे, कर्म हे केलंच पाहिजे, कर्तव्य केलंच पाहिजे, तो शंका नाही. परंतु भगवंताचं नाव हे घेतलं पाहिजे. नामाशी विन्मुख तो नर पापिया, हरिविना धावाया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धारती. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो नामाच्या बाजूला आहे, नाम घ्यावा त्याची इच्छा नाही. भगवान परमात्मा म्हणतात, कुठल्याही माध्यमातून सेवा करा, ती मला मिळतेच. असं काही नाही की काही तुमच्यापाशी नाही. तुम्ही कर्माधीन आहात, पण इच्छा माझ्याकडे यायची इच्छा आहे तुमची. तर निमित्ताला कारणभूत, भला तुमच्याकडे काही नसेल, फळ नसेल, पुष्प नसेल, अशी कुठलीच गोष्ट होत नाही किंवा काही नाही. त्या माणसाकडे फुलं तरी असतील. मला भगवान परमात्मा म्हणतात, मला एखादं फूल जरी माझी आठवण काढली आणि मला फूल जरी वाहिलं, निकट तुळशीचं पान जरी वाहिलं, ते मला प्रिय आहे. फक्त इच्छा प्रकट केली पाहिजे, की इच्छा वासना उत्पन्न झाली पाहिजे, की भगवंताला असं काही नाही किंवा काय मागतो, फक्त त्याला निमित्ताला कारणीभूत आहे. तो पुष्पम फलम तोयम समर्पयामी. भगवान परमात्मा हा तुमच्या भावेला भुकेलेला आहे. त्याला काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे. भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती आणि बळेविना शक्ती बोलू नये, हेच प्रमाण आहे. भाव प्रगट करायला भावाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. आणि भक्ती केल्यानंतर मुक्ती मिळतेच. मुक्ती म्हणजे काय? की 184 हा जो संसार आहे आणि ह्या संसारातून मुक्त अवस्था म्हणजे मुक्ती. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, हे जे आहे ह्याला आपण म्हणतो सांगड. आणि हे सांगड करत असताना जो जन्माचा हेतू आहे, तो हेतू समजत नसेल. आपण जन्माला आलो कशासाठी आणि आपल्याला जन्माला येऊन करायचंय काय, हा जो हेतू आहे, ह्या